नमस्कार. रामायणावर चिंतन करीत असताना आपण आजपर्यंत बघितलं की भाऊ असावा तर रामासारखा, पुत्र असावा तर रामासारखा, मित्र असावा तर रामासारखा, शत्रू असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा. म्हणजे राम किती महान होते हे आपण आजपर्यंत बघण्याचा प्रयत्न केला. 5 विचार पुष्पमधून 6वं विचार पुष्प तुमच्याजवळ किंवा तुमच्याकडे व्यक्त करताना अनेक लोक शंका उपस्थित करतात की हा जातीवाद राम राज्यात सुद्धा होता का? जातीवाद नावाचा जो भयंकर रोग समाजाला लागलेला आहे, जाती व्यवस्था, एकमेकाला स्पर्श न करणे, अस्पृश्यांना गावाच्या बाहेर जागा देणे, अस्पृश्यांचा तिरस्कार करणे, हे राम राज्यात होते का? यावर आज आपण आजचे विचार पुष्प गुंफणार आहोत. हे बघा, रामाने शबरीचे उष्टे बोर खाल्ले होते. जसं की आपण बघतो की शबरी ही मागासवर्गीय होती. आजच्या मतानुसार सांगतो, मागासवर्गीय होती आणि रामाने शबरीचे उष्टे बोर खाल्ले होते. तरी सुद्धा त्या काळातील समाजाने, लोकांनी रामाला जातीच्या बाहेर टाकले नाही. जर जाती व्यवस्था असती, जाती भेद असता, तर त्या काळाच्या लोकांनी तात्काळ रामाला जातीच्या बाहेर टाकलं असतं. याचाच अर्थ त्या काळात जाती व्यवस्था नव्हती. तसेच रामायणामध्ये काही लोकांनी काही श्लोक कालांतराने मनाने जोडलेले आहे असे मी नाही सांगत, अनेक इतिहासकार सांगतात. कारण रामायणामध्ये सुद्धा अनेक प्रकार आपण बघतो. वाल्मिकी रामायण, तुलसीदास लिखित रामायण आणि इतर सुद्धा अनेक रामायणावर लिखाण झालेलं आहे. पण जे ओरिजिनल रामायण आहे त्यामध्ये जाती व्यवस्था नव्हती. आपण बघतो की शंभुकाने मग घोर तपश्चर्या केली, वेद मंत्र म्हणले, म्हणून रामाने शंभुकाची हत्या केली. कारण मागासवर्गीयांना वेदाचं पठण करण्याचा अधिकार नाही, तपस्या करण्याचा अधिकार नाही. अहो, हे खोटं आहे. कारण त्यावेळेस जे आपले मागासवर्गीय बंधू आहे त्यांना शिक्षण घ्यायचा अधिकारच नव्हता. मग शंभुकांना इतकं ज्ञान प्राप्त झालं कसं? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. जे राम शबरीचे उष्टे बोरे खाऊ शकतात, ते राम शंभुकाचं मुंडकं उडू शकतात? शक्यच नाही. हे खोटं आहे. काही लोकांनी प्रभू रामचंद्रांना बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र असू शकतं, किंवा जाती व्यवस्था टिकून राहावी आणि आपल्या जातीचं महत्त्व वाढावं असंही काही लोकांना वाटू शकतं. म्हणून असा उल्लेख जाणून बुजून त्यामध्ये घातल्या गेलेला आहे.
बंधूंनो, आपल्याला धर्माकडे विज्ञानातून बघायचं आहे. मानवी जीवनात नैतिक मूल्याची जोपासना करणारा मार्ग म्हणजे धर्म. धर्म म्हणजे कर्तव्य, जबाबदारी. आणि ज्यावेळेस आपण कर्तव्य करतो, जबाबदारी पार पाडतो, नैतिक मूल्य जोपासतो, त्यावेळेस आपल्याकडून म्हणजे महान अशा लोकांकडून अशा चुका होणं कदापि शक्य नाही. म्हणून रामकालीन जी शासन व्यवस्था होती ती अत्यंत चांगली होती. कोणावर अन्याय होत नव्हता, इतकी सुंदर होती. नमस्कार. जय श्रीराम.